नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. गुजरातमधील बनासकांठा चंद्रिका चौधरी वय 18, नीट परीक्षेत 478 गुण मिळवले, अतिशय हुशार मुलगी. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरली होती. तिचा अभ्यास सुरू होता. काय झालं तिच्याबरोबर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चंद्रिका चौधरी वय 18, खूप हुशार आणि नीट परीक्षेत तिला 478 गुण मिळालेले असतात. तर एक दिवस काय होतं, शिवराम तिचा काका, चंद्रिकेचा काका महाविद्यालयात जातो. तिथे मुलं मुली सर्व शिकत असतात. तर चंद्रिकेचा काका बघतो आणि घरी येऊन तिच्या वडिलांना सांगतो की चंद्रिकेला शाळेत पाठवू नका, ती कुणाच्या तरी प्रेमात पडेल वगैरे, असं कान भरून देतो. मग तिचे वडील तिच्या काकाच्या म्हणण्यावरून तिला घरीच ठेवतात. घरची कामं करायला लावतात, सोशल मीडियापासून लांब ठेवतात, मोबाईल तिचा पूर्णपणे बंद करतात, तिला सर्व घरची कामे करायला लावतात. चंद्रिका आणि हरेश चौधरी हे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मात्र तिच्या कुटुंबाला या नात्याला तीव्र विरोध होता. तिच्या कुटुंबाला तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून द्यायचं असतं. चंद्रिका हरेशला सांगत असते, माझा जीव धोक्यात आहे. 24 जून रोजी रात्री उशिरा तिने हरेशला इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला, मला घेऊन चल, नाही तर माझे कुटुंब माझ्या इच्छेविरुद्ध माझं दुसरीकडे लग्न लावून देईल. जर मी लग्नाला तयार झाले नाही तर मला मारून टाकतील, मला वाचव. मेसेजनंतर काही तासांनी चंद्रिकेचा मृतदेह तिच्या घरात आढळला. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबाने असं सांगितलं की तिला हृदयविकाराचा झटका आलेला आहे म्हणून. पण असं काही झालेलं नसतं. तर त्या रात्री तिचे वडील तिला म्हणतात की दूध घे, आराम कर, चांगली झोप घे, असं चंद्रिकेचे वडील सांगतात. पण त्यानंतर तिला त्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं, पण तिला जाणवतं. पण वडिलांनी एवढं प्रेमाने दिलेलं असतं त्यामुळे ती पिते. त्यानंतर ती बेशुद्ध होते. बेशुद्ध झाल्यानंतर तिचा चुलता आणि तिचे वडील दोघंजणं तिचा गळा आवळतात. चंद्रिकेने तिच्या मित्र हरीशला कॉल करून सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे हरीश पोलिसांना सगळं सांगतो. नंतर पोलिस त्यांना अटक करतात. तर बघू शकता आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय शिकायला भेटलं आणि काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे, फक्त घडलेल्या घटना आपण समोर आणत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.